नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत थंडीसाठी पौष्टिक असे लाडू। आता तुम्ही याला डिंक लाडू, उडीद डाळीचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असं सुद्धा म्हणू शकता। आता हा दिसतोय त्याच्यापेक्षा चवीला खायला भारी लागतो आणि यामध्ये काय टाकलं नाही ते तुम्ही विचारू नका। भरपूर ड्रायफ्रूट्स, उडीद डाळ आली, त्यामध्ये तूप आलं। आता उडीद डाळ ही थंडीमध्ये उष्णता देण्याचं काम करते, म्हणून उडीद डाळीचे लाडू हे बऱ्याच भागांमध्ये बनवले जातात, आमच्याकडे बनवले जातात। आणि आज या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरून उडीद डाळ सुद्धा प्लस मी त्यामध्ये केलेले आहेत, म्हणजे ड्रायफ्रूट्स प्लस उडीद डाळ हे वापरून लाडू बनवायचे। तर हे थंडीसाठी खूप पौष्टिक आहेत। साहित्य किती घ्यायचे, क्वांटिटी किती घ्यायचे, अचूक प्रमाणानुसार मी सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे। आता ही माहिती तर देणारच आहे, पण हे सर्व सामग्री मिक्सरला कसं फिरवायचं, बारीक होईल की नाही, याचे सगळे प्रश्न तुमचे या व्हिडिओमध्ये सुटतील। आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत। जेवढे दिसायला अवघड दिसतात बनवण्यासाठी तेवढे अवघड नाहीत। तुम्ही जर रेसिपी पूर्ण डिटेल्स पाहिली तर तुमच्या रेसिपी लक्षात येईल। चला मग आपण बनवायला घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे उडीद डाळ। आता उडीद डाळ तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तुम्ही फक्त ड्रायफ्रूटचे सुद्धा असेच लाडू बनवू शकता। तर ही उडीद डाळ स्वच्छ कपड्याने एका पुसून घ्यायची, धुवायची नाही। पुसून घेतल्यानंतर ती छान अशी लाल होईपर्यंत भाजायची। कच्ची ठेवली तर मग लाडू हे चिकट लागतात, त्यामुळे अगदी लालसर नाही, अगदी हलकी लाल ही भाजून घ्यायची। भाजल्यानंतर थंड झाल्यावर ती गिरणीमधून दळून आणायची। मिक्सरच्या भानगडीत पडायचं नाही, कारण मिक्सरमध्ये बारीक होत नाही डाळ। आणि त्यानंतर 3 पावशर खोबरं, 3 पावशर खारीक घेतलेली आहे। खारीक मी फोडून घेतलेली, खोबरं सुद्धा मी बारीक चकल्या करून घेतल्यात। आता हे मिक्सरला फिरवायचं म्हटलं की हे असं बारीक करावं लागतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल खारीक कशी मिक्सरला बारीक होईल, ते सुद्धा मी सविस्तर सांगणार आहे, पण व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। त्यानंतर घेतलेले मखाणे, तर मखाणे आतपाव आणले होते, 3 पॅकेट आलते, त्यामधलं 1 पॅकेट ठेवलंय आणि 2 पॅकेट आहेत, म्हणजे जवळजवळ हे मखाणे 2 छटाक तरी असतील। त्यानंतर 2 छटाक अक्रोड घेतलेले, सॉरी आतपाव अक्रोड आहे। तर अक्रोड हे थोडंसं कडसर असतं आणि मुलं असं खात नाहीत, म्हणून लाडूमध्ये टाकायचं, त्यांना चव बिलकुल लाडूमध्ये कळणार नाही। त्यानंतर 4 छटाक डिंक आहे। डिंकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कुठलंही प्रमाण तुम्ही यामधलं कमी जास्त करू शकता। पाव किलो काजू, पाव किलो बदाम घेतलेले आहेत। आता यामध्ये काय कमी जास्त करायचं सांगते। 1 किलो उडदाची डाळ असेल तर कमीत कमी अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं हे पाहिजे म्हणजे पाहिजे, किंवा मग 1 किलो डाळीला 1 किलो खोबरं, 1 किलो खारीक असं पाहिजे, पण मी 3 पावशर 3 पावशर असं घेतले। बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। डिंक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, नाही टाकला तरी चालतं। यामधलं कुठलंही साहित्य तुम्हाला जे आवडत नाही ते नाही टाकलं तरीही चालतं। आता राहिली यामध्ये फक्त साखर। तर साखर मी एवढा 1 किलो डाळीसाठी 1 किलो साखर वापरली। जे बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत तर त्यांना खारीक पुरेशी आहे गोड करण्यासाठी, तर मग मी इथे आपली साधी साखर वापरली। तुम्ही इथे लहान मुलांना बनवत असाल तर तुम्ही इथे गूळ सुद्धा वापरू शकता, किंवा मग अमरावती साखर भेटते ती वापरू शकता, किंवा मग ब्राऊन शुगर सुद्धा वापरू शकता। आता ते प्रत्येकाच्या आवडीनुसार, प्रत्येकाला ज्याच्या घरामध्ये गोड चालत नाही त्यांनी त्यांच्या आवडीनुसार गोड वापरायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून, काही तळून, काही रोस्ट करून असं घ्यायचंय। तर चला कोणतं कोणतं भाजायचं, कोणतं तळायचंय ते पण सांगणार आहे। सगळी रेसिपी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय, स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेल्स रेसिपी दिलेली आहे। सर्वात अगोदर बिना तेलाचे पदार्थ भाजायचे, म्हणजे तुपात ज्या पदार्थामध्ये तूप टाकायचं नाही ते भाजून घ्यायचे। तर सर्वात अगोदर अक्रोड टाकले। आता अक्रोड भाजायची गरज नाही, पण त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असेल ते निघून जाण्यापुरतं फक्त गरम करायचे, भाजून घ्यायचं नाही। त्यानंतर काजू सुद्धा मी भाजणार नाही, फक्त ऊन नाही देता आलं तरच मग आपल्याला असं फक्त गरम होईपर्यंत भाजायचे। काजू, बदाम, अक्रोड जेव्हा तुम्ही ऊन दिलेलं असेल ह्या फ्रूटला, ड्रायफ्रूटला, तर मग भाजण्याची आवश्यकता नाही। पण आता ऊन बऱ्याच भागांमध्ये ऊन द्यायला नसतं आणि शहरच्या भागांमध्ये तर या अडचणी असतात, तर त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे। आणि असं केल्यामुळं काय होतं, बऱ्याच दिवस लाडू
टिकून राहतात, बिलकुल खराब होणार नाही. 2 महिने जरी लाडू तुमचा डब्यामध्ये राहिला तरी खराब होणार नाही, कारण त्यामधलं मॉइश्चर जे आहे ते आपण छान गरम करून घेतलंय. बघा, खोबरं सुद्धा मी भाजून घेतलंय, कारण खोबरं पण असं पूर्ण भाजलेलं नाही. तुम्ही बघू शकता डाग सुद्धा पडलेले नाहीत. फक्त त्याचं जे वलसरपणा असतो तो निघून जावं यासाठी ते थोडंसं आपल्याला गरम करायचं. तुम्ही असं किसून उन्हाला ठेवू शकता, तर मग भाजण्याची गरज नाही. मखाणे, मखाणे हे नक्कीच भाजा बरं का, कारण मखाणे थोडेसे भाजल्यानंतरच खायला चवीला छान लागतात. आणि थोडं तूप टाकून भाजायचे मखाणे. आणि डिंक, आता डिंकाला थोडं जास्त तूप टाकायचंय आणि छान तो फुलेपर्यंत भाजायचा. डिंकाला भरपूर वेळ लागतो भाजायला. डिंक कच्चा राहिला तर मग तो चिकटतो दाताला, त्यामुळे डिंक मध्ये सुद्धा फुलला पाहिजे इतपत भाजायचा. सर्व डिंक असाच तळून घ्यायचा. तो भाजल्यानंतर भरपूर झाला होता बघा. मखाणे आणि खोबरं सुद्धा मस्त छान गरम करून घेतलेलं आहे. आणि सगळे साहित्य आता भाजून झालेले आहेत. फक्त खारीक भाजायची राहिली आहे. तर खारीक शेवटी भाजायची जेव्हा आपण मिक्सरला दळतो त्यानंतर, कारण खारकेला भरपूर मॉइश्चर असतं. तर मग ते मॉइश्चर जर आपण कडक केलं तर मग खारीक दळायला मिक्सरला खूप जड जाते. म्हणून ओली आहे तोपर्यंत दळून घ्यायची आहे. दळल्यानंतर आपण ती भाजून घेऊया. सर्वात अगोदर मी मखाणे काढून घेतले. तेलकट पदार्थ अगोदर काढून घ्यायचे. मखाणे काढल्यानंतर मी काजू बदाम काढून घेतले. शेवटी मग अक्रोड काढलं. असं बिना तेलाचे पदार्थ अगोदर मिक्सरच्या भांड्याला फिरवले की भांडं तेलकट होत नाही आणि पटकन निघतं. तर पावडर जास्त बारीक बनवायची नाही. मखाणे, बदाम आणि काजू यांची पावडर थोडीशी अशी आबडधोबड ठेवायची, म्हणजे कसं लाडू खाता वेळेस दाताखाली तसं आबडधोबड ड्रायफ्रुट्स आला की मग खायला कसं मज्जा येते बघा. आणि अक्रोड, आता अक्रोड सुद्धा अगदी बारीक पेस्ट बनवली नाही मी. सगळं साहित्य जे आहे ते आबडधोबड फिरवलंय. खोबरं सुद्धा एकदम बारीक नाही केलं. आणि खोबऱ्याच्या चकल्या केल्या की खोबरं पटकन मिक्सरला फिरवलं जातं. खोबरं फिरवून झाल्यानंतर डिंक तुपामध्ये तळल्यामुळे तो जास्त चोपडा असतो, म्हणून तो शेवटी काढायचा खोबरं झाल्यानंतर. आता डिंक हा छान तळलेला फुललेला आहे, त्यामुळे पटकन बारीक होतो बघा. मस्त असा बारीक झालेला आहे. आणि यामध्ये एखाद दुसरा जरी राहिला तर काही हरकत नाही, कारण तो तळलेला आहे. तसा जरी टाकला तुम्ही हाताने कुस्करून तरीही चालतो बरं का. किंवा मग बरेच जण ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे असेल अख्खे, तर मग अख्खाच्या अख्खाच टाकतात, ते सुद्धा चालतं. आता खारीक ही शेवटी दळायची मिक्सरला, कारण खारकेमुळे भांड चिकट होतं, साईडला चिटकतं. अगोदरच खारीक फिरवली तर मग बाकीचं साहित्य जे आहे ते निघणार नाही, म्हणून खारीक शेवटी फिरवायची. बघा, पूर्ण बारीक झालेली नाही. आता ही छान गरम करायची आहे. आता ही उन्हाला ठेवली नव्हती. अगोदर उन्हाला ठेवली असती तर ती मिक्सरला बारीक झाली नसती. त्यामुळे खारीक फोडायची आणि मिक्सरला फिरवल्यानंतर ती छान उन्हाला ठेवायची किंवा मग गरम करून घ्यायची आणि परत मग मिक्सरला फिरवायची, अजून बारीक होते. तर आता खारीक तिकडे भाजत होती. थंड होईपर्यंत मी 1 किलो साखर जी आहे ती मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही आता इथे गुळ सुद्धा टाकू शकता. तुमच्या आवडीची साखर तुम्हाला तर म्हटलं टाका, तर कुठलीही साखर टाका. आता इकडे खारीक मी भाजून छान गरम करून घेतली. भाजायचं नाही, गरम करायचं कडकडीत, म्हणजे लाडू भरपूर दिवस टिकतात. तर ती छान गरम झाल्यानंतर थंड झाली की मिक्सरला छोट्या भांड्यानं परत एकदा फिरवली तर बघा मस्त रेडीमेड सारखी पावडर तयार झालेली. तुम्ही रेडीमेडची पावडर सुद्धा खारकेची वापरू शकता बरं का. आता या ठिकाणी सगळं साहित्य काढून झालं. एक 5 किलोचा डब्बा सर्व ड्रायफ्रुट्सनीच भरला होता, साखर आणि फक्त ड्रायफ्रुट्स. बघा, हा डब्बा पूर्ण भरत आलेला होता, थोडासाच रिकामा होता. आता सगळं टोपल्यामध्ये टाकून घेतलंय. आता यामध्ये हे जे बॉल हे झालेले ते आता फोडून घ्यायचेत. यामध्येच आता उडीद डाळीचं पीठ सुद्धा टाकून घ्यायचंय आणि दोन्ही मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचंय. तर हे बघा मस्त दोन्ही एकजीव केलंय मी, उडीद डाळीचं पीठ आणि हे पीठ. आता उडीद डाळीचं पीठ दळून आणता वेळेस थोडंसं नकळत चरचर बोटाला लागल इतपत दळून आणायचं. अगदी पावडर सारखं म्हणजे मैद्यासारखं दळायचं नाही. लाडू खायला खूप चिकट लागतात, म्हणून थोडंसं जाडसर हवंय. आणि मिक्सरला फिरवलं तर ते खूपच जाडसर होतं, म्हणून मिक्सरला फिरवण्याच्या भानगडीत पडू नका. बाहेरून दळून आणायचं. फक्त डाळ आहे तीच बाहेरून आणायची. बाकीचं सर्व साहित्य मिक्सरला कसं फिरवायचं, काय करायचं सगळं मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला रेसिपी लक्षात आली नसेल तर तुम्ही
डबल व्हिडिओ चेक करून बघा, डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आणि आता तूप टाकून टाकून पूर्ण मिश्रण एकजीव करायचं. आता 1 किलो डाळ असेल तर त्याला अर्धा किलो तूप लागतं. जर तुम्ही डाळ वापरली नसेल उडदाची तर मग तुम्ही तूप तुम्हाला लाडू बांधता येतील इतपत टाका, तरी सुद्धा तूप टाकावंच लागतं, ड्रायफ्रूट जरी असेल तरी पण. तर उडीद डाळ म्हटलं की त्यामध्ये तूप टाकावंच लागतं, कारण उडीद डाळ ही चिकट असते आणि तुपाचं प्रमाण कमी झालं की लाडू खाता वेळेस टाळ्याला चिटकतो. त्यामुळे टाळ्याला चिटकू नये म्हणून अर्धा किलो तूप हे 1 किलो डाळ असेल तर लागतंच. जर कमी प्रमाण झालं तर मग लाडू खाता वेळेस टाळ्याला चिटकतो आणि खायचा कंटाळा येतो. असं होऊ नये म्हणून तुपाचा भरपूर वापर करा. आणि तूप टाकता वेळेस छान मेल्ट कडकडीत गरम करून टाकायचं. मस्त सगळं साहित्य एकजीव करायचं आणि मिश्रण पूर्ण हाताने चोळून चोळून एकजीव मिश्रण झालं की मग बघा कसे गरगरीत पटापट लाडू बांधता येतात. तर बघा मस्त लाडू तयार झालेले आहेत, गरगरीत गोल गिटिंग लाडू आलेले आहेत. आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. डिटेल्समध्ये दिलेली आहे. रेसिपी आवडली की नाही ते सुद्धा सांगा. आणि आजची ही थंडीसाठी स्पेशल लाडू बनवल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. तुम्ही कसे लाडू बनवतात, माझे लाडू आवडले की नाही ते सुद्धा सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडू फोडल्यानंतर इतका मस्त दिसतोय, मध्ये खायला तर चवीला खूप भारी लागतो. या पद्धतीने लाडू करून बघा, खूप चवीला छान लागतात. लहानांपासून मोठे सुद्धा न आवडणारे सुद्धा लाडू खातील. माझे मिस्टरच पहिले लाडू म्हटलं की असा लाडू खायचे नाही, पण एकदा चव कळाली की जे खाणार नाहीत ते सुद्धा लाडू खातात. माझे मिस्टर सुद्धा आता खातात. नवीन नवीन लाडू खात नव्हते मी बनवल्यावर, पण एकदा चव कळाली तर ते सुद्धा खायला लागतात. तर तुम्ही सुद्धा करून बघा, खाऊन बघा. लाडू खूप छान लागतो आणि थंडीसाठी हा उत्तम पर्याय आहे. सकाळी सकाळी मस्त एक लाडू घेऊन बसायचं, गुटगुट खाऊन घ्यायचा. 10-11 वाजेपर्यंत टेन्शन नाही. मग थंडीसाठी तुम्ही पण कराल ना असे ड्रायफ्रूटचे लाडू, मस्त असे उष्णता देणारे आहेत. भरपूर प्रोटीन आहे कारण त्यामध्ये आपण भरपूर साहित्य वापरलेलं आहे. बघा 2 डबे भरत आलेले आहेत. आता 1 महिना हे लाडू आरामात टिकतात आमच्यासाठी. आमची छोटी फॅमिली आहे. मी, माझा मुलगा आणि मिस्टर. एक लाडू रोज जरी खाल्ला तरी 1-1.5 महिने हे लाडू संपत नाहीत. बाय बाय.